हाय, मी संजना. संजनाच रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. हा गाजराचा हलवा आपण प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे. या हलव्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर अजिबात वापरणार नाही. फक्त दुधामध्ये मस्त असा हा हलवा आपला बनवायचा आहे. तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राइब करा. फक्त 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं बाजारातून फ्रेश असे 1 किलो गाजर आणले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता या गाजराची साल काढून घ्यायची आहे. सगळ्या गाजराची साल काढून झालेले आहे. आता याला रफली कट करून घ्यायचं आहे. जास्त बारीक करायची अजिबात गरज नाही. अशा मोठ्या मोठ्या आकारात कट केलं तरी चालेल. गाजराच्या आतमध्ये व्हाईट कलरचा भाग असतो तो बाजूला काढला तरी चालेल. जर मोठा असेल तर काढायचा, नाही काढलं तरी चालतं. या पद्धतीने मी सगळं गाजर कट करून घेतलेलं आहे. आता गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये सुरुवातीला 2 चमचे तूप घालणार आहे मी. आता आपण कट करून ठेवलेलं गाजर त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि याला 1 ते 2 मिनिट मस्त असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यामुळे गाजराच्या हलव्याला एक मस्त अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. फुल क्रीम दूध आहे. हे कोणतंही घेतलं तरी चालेल. हे सगळं दूध मी याच्यामध्ये घालणार आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. दोन शिट्ट्या झालेल्या आहेत. वाफही निघालेली आहे. झाकण काढून बघूयात आपण. गाजर मस्त असं शिजलेलं आहे. आता तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल तर त्याच्याने अशा पद्धतीने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही चमच्याच्या मदतीने सुद्धा थोडंसं स्मॅश करून घेऊ शकता. गाजर मऊसूत शिजल्यामुळं गाजर पटकन स्मॅश होतं. जास्त वेळ लागत नाही स्मॅश करायला. गाजर चांगलं स्मॅश झालेलं आहे. आता यातलं दूध आटेपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळं हलव्याला एक मस्त अशी टेस्ट येते. जर तुम्हाला दूध घालायचं नसेल किंवा तुमच्याकडे दूध शिल्लक नसेल तर तुम्ही याच्यामध्ये खवा सुद्धा घालू शकता. आता मी इथं 250 ग्रॅम साखर घालणार आहे. तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हे सुद्धा मिक्स करायचं आहे व्यवस्थित. साखर घातल्यानंतर हलवा थोडासा पातळ होतो. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला पूर्ण असं आटवून घ्यायचं आहे. बघू शकता आधीपेक्षा थोडासा हलवा आपला पातळ झालेला आहे. याला 5 ते 7 मिनिटं मीडियम टू हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. आता परत एकदा याच्यामध्ये राहिलेलं तूप 2 ते 3 चमचे तूप मी परत घालणार आहे. तूप असं शेवटी घातल्यामुळं हलव्याला चकाकी येते, रंग खूप छान येतो, टेस्ट सुद्धा मस्त लागते. मिक्स करून घेऊयात सगळं. मिश्रण आणखी कोरडं होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. एकसारखं परतत राहायचं आहे, नाहीतरी मिश्रण खाली लागू शकतं. बघू शकता आपला हलवा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहे मी. ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत ते घालायचं आहे. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे. बघू शकता मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. खूप सोपी आहे. टाइम सुद्धा वाचतो. चवीला सुद्धा भन्नाट होते. तर रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा.
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा प्लीज सबस्क्राईब करा. माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. रेसिपीज मात्र नक्की बघत राहा. बाय.